श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 39वा सर्ग वाचूया. इंद्राकडून राजा सगराच्या यज्ञाच्या घोड्याचे अपहरण, सगर पुत्रांकडून साऱ्या पृथ्वीचे भेदन आणि देवांचे ब्रह्मदेवांना हे सर्व वृत्त सांगणे. विश्वामित्रांनी सांगितलेली ही कथा ऐकून श्रीरामचंद्र फार प्रसन्न झाले. त्यांनी कथेच्या शेवटी अग्नितुल्य तेजस्वी विश्वामित्र मुनींना म्हटले, ब्रह्मन, आपलं कल्याण असो. मी ही कथा विस्तारानं ऐकू इच्छितो. माझे पूर्वज महाराज सगरांनी कसा यज्ञ केला होता त्याचे हे बोलणे ऐकून विश्वामित्रांना मोठे कुतूहल वाटले. ते या विचाराने की मी जे काही सांगू इच्छितो त्यासाठी हा प्रश्न करीत आहे, ते जोरात हसू लागले. हसतच त्यांनी श्रीरामांना म्हटले, राम, तुम्ही महात्मा सगराच्या यज्ञाचं विस्तारपूर्वक वर्णन ऐका. पुरुषोत्तम शंकराचे श्वशूर हिमवान नावाने विख्यात पर्वत विंध्याचलापर्यंत पोहोचून आणि विंध्य पर्वत हिमवानापर्यंत पोहोचवून दोन्ही समोरासमोर येतात. या दोघांमध्ये दुसरा कोणताही असा उंच पर्वत नाही की जो दोघांच्या परस्पर दर्शनात बाधा आणू शकेल. या दोन्ही पर्वतांच्या मध्ये आर्यावर्ताच्या पुण्यभूमीत त्या यज्ञाचे अनुष्ठान झाले होते. पुरुषसिंह तोच देश यज्ञ करण्यासाठी उत्तम मानला गेलेला आहे. बाळा ककुस्थनंदना, राजा सगराच्या आज्ञेवरून यज्ञीय घोड्याच्या रक्षणाचा भार सुदृढ धनुर्धर महारथी अंशुमनाने स्वीकारला होता. परंतु परवाच्या दिवशी यज्ञात गुंतलेल्या राजा सगराच्या यज्ञाचा घोडा इंद्राने राक्षसरूप धारण करून चोरला. ककुत्स्थ महामना सगराच्या त्या घोड्याचे अपहरण होताना समस्त ऋत्विजांनी यजमानास सगरास म्हटले, ककुस्थनंदन, आज परवाच्या दिवशी कोणीतरी हा यज्ञाचा घोडा चोरून मोठ्या वेगानं घेऊन चालले आहे. आपण चोराला मारावं व हा घोडा परत घेऊन यावं, नाहीतर यज्ञात विघ्न येईल आणि ते आपल्याला सर्वच लोकांना अमंगल असेच होईल. राजन, आपण असा प्रयत्न करावा की जेणेकरून हा यज्ञ कोणत्याही विघ्नबाधेशिवाय पूर्ण होईल. त्या यज्ञ सभेत बसलेल्या राजा सगराने उपाध्यायांचे ऐकून आपल्या 60,000 पुत्रांना म्हटले, पुरुषप्रवर पुत्रांनो, हा महान यज्ञ वेदमंत्रांनी पवित्र अशा अंतःकरणाच्या महात्म्यांकडून होत आहे. तेव्हा इथे राक्षस पोहोचू शकतील असं मला वाटत नाही. त्या अर्थी हा घोडा चोरणारा कोणी देवापैकीच असावा. तेव्हा पुत्रांनो, तुम्ही जा, घोड्याचा शोध घ्या. तुमचं कल्याण असो. समुद्रानं घेरलेली ही सारी पृथ्वी पालथी घाला. एक योजन तुकडे पाडून तिचा कानाकोपरा शोधा. जोपर्यंत घोड्याचा पत्ता लागत नाही तोवर माझ्या आज्ञेनुसार ही पृथ्वी खोदीत राहा. ही खोदण्याचा एकच हेतू आहे, त्या घोड्याच्या चोरास शोधून काढणे. मी यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे, त्यामुळे स्वतः त्याला शोधावयास जाऊ शकत नाही. तेव्हा जोपर्यंत त्या अश्वाचं दर्शन होत नाही तोवर मी उपाध्याय आणि नातू अंशुमनासहित इथेच राहतो. श्रीराम पित्याच्या आदेशरूपी बंधनामध्ये पडून ते सर्व महाबली राजकुमार मनोमन आनंदित होऊन भूतलावर हिंडू लागले. साऱ्या पृथ्वीला चक्कर मारूनही तो घोडा न मिळाल्यामुळे त्या महाबली पुरुषसिंह राजकुमारांनी प्रत्येकाच्या हिश्यास एक योजन भूमी वाटून घेऊन आपल्या हातांनी ती खोदण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातांचा स्पर्श वज्राप्रमाणे दुस्सह होता. रघुनंदन, त्यावेळेस वज्रतुल्य शूळ आणि अत्यंत दारुण नांगरांनी सर्व बाजूंनी विदीर्ण केली जाणारी वसुधा आर्तनाद करू लागली. रघुवीर, त्या राजकुमारांकडून मारल्या जाणाऱ्या नागांच्या, राक्षसांच्या आणि बाकी प्राण्यांच्या आर्तकिंकाळ्या घुमू लागल्या. त्यांनी 60,000 योजन भूमी खोदून काढली. जणू काही
ते सर्वोत्तम रसातळाचे अनुसंधान करीत होते. नृपश्रेष्ठ रामा, याप्रमाणे पर्वतयुक्त अशी जंबूद्वीपाची भूमी खोदताना ते राजकुमार सगळीकडे चक्कर मारू लागले. त्याच वेळेस गंधर्व, राक्षस आणि नागांबरोबरच सर्व देवही मनोमन घाबरले आणि ब्रह्मदेवांजवळ गेले. त्यांच्या चेहऱ्यावर विषाद होता. ते भयाने त्रस्त झालेले होते. त्यांनी महात्मा ब्रह्मदेवांना प्रसन्न करून म्हटले, भगवान, सगराचे पुत्र या साऱ्या पृथ्वीला खोदून काढीत आहेत आणि पुष्कळशा महात्म्यांचा व जलचारी जीवांचा वध करीत आहेत. हा आमच्या यज्ञात विघ्न आणणारा आहे. हा आमचाच घोडा चोरून नेत आहे असे म्हणून ते सगरपुत्र सर्व प्राण्यांची हिंसा करीत आहे. इथे 39वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 40वा सर्ग पुढे वाचूया. सगरपुत्रांच्या भावी विनाशाची कल्पना देऊन ब्रह्मदेवांचे देवांना शांत करणे, सगरपुत्रांचे पृथ्वी खोदीत असताना कपिलांजवळ पोहोचणे आणि त्यांच्या रागाने भस्म होणे. देवांचे बोलणे ऐकून भगवान ब्रह्मदेवांनी कितीतरी प्राण्यांचा अंत करणाऱ्या सगरपुत्रांच्या बलाने मोहित व भयभीत होऊन त्या देवांना म्हटले, देवगण, ही सारी पृथ्वी ज्या भगवान वासुदेवांची वास्तू आहे आणि ज्या भगवान लक्ष्मीपतींची ही राणी आहे, तेच सर्व शक्तिमान भगवान श्रीहरी कपिल मुनींचे रूप धारण करून निरंतर ही पृथ्वी धारण करीत असतात. त्यांच्या कोपाग्नीमुळे हे सर्व राजकुमार जळून भस्म होऊन जातील. पृथ्वीचे हे असे भेदन सनातन आहे. श्रुती स्मृतीमध्ये आलेल्या सागर इत्यादी शब्दांनी ही गोष्ट सुस्पष्टपणे ध्यानात येते. त्याचप्रमाणे दूरदर्शी पुरुषांनी सगराच्या पुत्रांचा भावी विनाशही पाहिलाच आहे. तेव्हा या विषयावर शोक करणं अनुचित आहे. ब्रह्मदेवांचे हे कथन ऐकून शत्रूंचे दमन करणारे 33 देव मोठ्या आनंदाने जसे आले होते तसेच परत गेले. सगरपुत्रांकडून जेव्हा पृथ्वी खोदली जात होती त्यावेळेस त्यातून वज्रपाताप्रमाणे फार भयंकर मोठा निर्घात ध्वनीसारखा आवाज येत होता. याप्रमाणे सगळी पृथ्वी खोदून आणि तिला प्रदक्षिणा घालून ते सर्व सगरपुत्र पित्याकडे रिकाम्या हातानेच परत आले व म्हणाले, पिताजी, आम्ही सारी पृथ्वी ढुंडाळली. देव, दानव, राक्षस, पिशाच आणि नाग इत्यादी मोठमोठ्या बलवान प्राण्यांना मारून टाकलं. तरीही आम्हाला ना तो घोडा कुठे दिसला आणि ना तो घोडा चोरणाराही. आता आपण काय करावं यावर आपण काही उपाय सुचवा. रघुनंदन, पुत्रांचे हे बोलणे ऐकून राजामध्ये श्रेष्ठ सगराने कोपित होऊन म्हटले, जा परत सर्व पृथ्वी खोदा आणि तिला विदीर्ण करून घोड्याच्या चोराचा शोध लावा. चोर सापडवून काम पूर्ण झाल्यावरच परत या. आपल्या महात्मा पित्याची सगराची ही आज्ञा शिरोधार्य मानून ते 60,000 राजकुमार रसातलाकडे निघाले आणि त्वेषाने पृथ्वी खोदू लागले. ते खोदकाम करतानाच त्यांना एक पर्वताकार दिग्गज दिसला. त्याचे नाव विरूपाक्ष होते. त्याने या पृथ्वीला धारण केलेले होते. रघुनंदन, महान गजराज विरूपाक्षाने पर्वत व वनासहित या पृथ्वीला आपल्या मस्तकावर धारण केले होते. काकुस्था, तो महान दिग्गज जेव्हा थकून विश्रांतीसाठी आपले डोके इकडे तिकडे हलवायचा त्यावेळेस भूकंप व्हायचा. श्रीराम, पूर्व दिशेचे रक्षण करणारे विशाल गजराज विरूपाक्षाची प्रदक्षिणा करून त्याचा आदर करून ते सगरपुत्र रसातलाचा भेद करून पुढे गेले. पूर्व दिशेचे भेदन करून ते पुन्हा दक्षिणेकडील भूमी खोदू लागले. दक्षिण दिशेलाही त्यांना एक मोठा दिग्गज दिसला. त्याचे नाव होते महापद्म. मोठ्या पर्वताप्रमाणे उंच असा तो विशालकाय गजराज आपल्या मस्तकावर पृथ्वीला धारण करीत होता. त्याला पाहून त्या राजकुमारांना मोठे आश्चर्य वाटले. महात्मा सगराचे ते 60,000 पुत्र
त्या दिग्गजाची प्रदक्षिणा करून पश्चिम दिशेच्या भूमीचे भेदन करू लागले. पश्चिम दिशेलाही त्या महाबली सगरपुत्रांनी मोठ्या पर्वताकार दिग्गज सौमनसाचे दर्शन घेतले. त्याचीही परिक्रमा करून त्याचे क्षेमकुशल विचारून ते सर्व राजकुमार भूमी खोदीतच उत्तर दिशेला पोहोचले. रघुश्रेष्ठ उत्तरेला त्यांना बर्फाप्रमाणे श्वेतभद्र नावाचा दिग्गज दिसला. तो आपल्या कल्याणमयी शरीराने पृथ्वीला धारण करून उभा होता. त्याचे कुशल विचारून राजा सगराचे ते सर्व 60,000 पुत्र त्याची परिक्रमा करून पृथ्वी खोदण्याच्या कामात मग्न झाले. त्यानंतर सुविख्यात पूर्वोत्तर दिशेला जाऊन त्या सगर कुमारांनी एकत्र येऊन रोषाने पृथ्वीला खणणे सुरू केले. त्यावेळेस त्या सर्व महाबली व भयानक वेगशाली राजकुमारांनी तेथे सनातन वासुदेव स्वरूप भगवान कपिलांना पाहिले. राजा सगराच्या यज्ञाचा तो घोडाही भगवान कपिलांच्या जवळच चरत होता. रघुनंदन त्याला बघून त्या सर्वांना अनुपम हर्ष झाला. भगवान कपिलच आपल्या यज्ञात विघ्न आणणारे हे जाणून त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले. त्यांनी आपल्या हातात कुदळ, नांगर आणि नाना प्रकारे वृक्ष आणि दगडाचे तुकडे घेतले होते. ते अत्यंत द्वेषाने त्याच्याकडे धावले व म्हणाले, अरे उभा राहा, तूच आमच्या यज्ञाचा घोडा इथे चोरून आणला आहेस. दुर्बुद्धे, आता आम्ही आलो, तू लक्षात ठेव, आम्ही महाराज सगराचे पुत्र आहोत. रघुनंदन त्यांचे बोलणे ऐकून भगवान कपिलांना फारच राग आला आणि रागाच्या भरात त्यांच्या तोंडून हुंकार बाहेर पडला. श्रीराम त्या हुंकाराबरोबरच त्या अनंत प्रभावशाली महात्मा कपिलांनी त्या सर्व सगरपुत्रांना जाळून राखेचा ढिगारा बनवून टाकले. इथे 40वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 41वा सर्ग वाचूया. मंडळी, चूक भूल झालेली क्षमा करा. या दुर्मिळ ग्रंथातल्या रामायणाच्या 4 गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करून आपले विचार कळवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.